आज तब्बल 9 वर्षांनंतर आपण महापालिकेला, सोलापूर महानगरपालिका आणि महाराष्ट्रभर इतर महानगरपालिका आहेत त्यांच्यासाठी आपण मतदान करत आहोत. एक नवीन उमेद, एक नवीन संकल्प, एक नवीन विश्वासाने आज आपण हे आपल्या शहरासाठी, शहराच्या विकासासाठी हे मतदान करत आहोत. आणि मी हीच आशा बाळगते की सर्व नागरिक विचार करून कोणत्याही दबावाखाली न येता जात-पात, धर्म बाजूला ठेवून फक्त विकास ह्या मुद्द्यावर आणि मागचा इतिहास ह्या मुद्द्यावर मतदान करतील अशी आशा मी बाळगते. सकाळपासून अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी येत आहेत, बटन दाबले जात नाहीत असंही देखील आरोप नाही, 2 दिवसापासूनच नाही. आपण म्हणतो की खरं तर कालची रात ही कत्तलची रात असते, पण सोलापुरात 15 दिवसाआधीपासूनच कत्तल की रात सुरू झाली. हे दुर्दैव आहे. आणि भाजप असं वागतंय की जशी काय कधी सत्ता बघितलीच नाही आहे. ज्या पद्धतीत मला काल रात्री रिपोर्ट्स आले की आमच्या लोकांवर मारहाण केली जाते आहे, आमच्या लोकांना धमक्या, पोलिसांसमोर धमक्या दिल्या जात आहेत. मला काही लोकांचे फोन आले की पालकमंत्री स्वतः पैसे वाटप करतायत. म्हणजे असं जर होत असेल, ऑफकोर्स ते मला काही फोटो आणि व्हिडिओज अजून प्राप्त झाले नाही, ते होतील, पण अशी वागते की सत्ता त्यांच्यासाठी नवीन आहे असे एकंदरीत दिसून येतं. सत्ता हपापले त्या सत्तेमुळे आणि कोणत्याही पातळीला हे इलेक्शन घेऊन जात आहेत. हे खरंच मला देशाचं, महाराष्ट्राचं, सोलापूरचं आणि लोकांसाठी मला खूप वाईट वाटतं. मला असं वाटतं आपण सगळे मिळून ही लोकशाहीची लढाई आणि ती व्यवस्थित लढायला पाहिजे. ही ती सुरुवात आहे. आज महानगरपालिका आणि जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जेव्हा क्रांती घडते तेव्हा मला असं वाटतं सत्ताधारींचा जो अहंकार आहे तो उतरतो आणि लोकच ह्यांना जागा दाखवून देऊ शकतात. मला असं वाटतं लोकांनी आता विचार करून मतदान करणं हे महत्त्वाचं आहे. जो भाजपचा मॅनिफेस्टो आहे तो पूर्ण फेल गेला आहे. पाण्याचा विषय, रस्त्याचा विषय, भ्रष्टाचाराचा विषय आहे. कोणत्याही गोष्टीची पूर्तता ते करू शकले नाही आहेत. म्हणून मला खात्री आणि एकंदरीत भाजपच्या विरोधात रोष जो निर्माण झाला, म्हणजे निवडणुकीच्या 3 दिवस आधी तुम्ही उमेदवार पळवता, कुठे हे कधीच आधी झालं नव्हतं. भाजपमधली पण लोक मला असं वाटतं कुठेतरी निराश आहेत की काय चाललंय. कारण का असं नाहीये की ती पहिल्यांदा सत्तेत आहेत, त्यांनी सत्ता बघितली, पण नवीन लोक जे आहेत त्यांनी पहिल्यांदा सत्ता बघितल्यासारखं वागतायत आणि कदाचित ते त्यांच्या डोक्यात गेलंय. म्हणून मला असं वाटतं एक संयमी नेतृत्व आहे, जे विकासावर बोलू शकतात, जे विकासावर विकास एकच मुद्दा आम्ही पुढे घेऊन काँग्रेस आणि महाविकास आघाडी आम्ही लढत आहोत, भाजपच्या विरोधात लढत आहोत. आणि ही खरं तर भाजपच्या नाही पण लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी आणि सोलापूरचा विकास होण्यासाठी ही लढाई आहे. आणि त्या लढाईत नक्की आम्हाला आशीर्वाद आणि साथ मिळेल. तुम्ही गंभीर आरोप पालकमंत्र्यांवरती करताय, पैसे वाटले म्हणून. काल अमोल शिंदेने भाजप आमदार देवेंद्र कोटेंवर आरोप केले होते की त्यांनी देखील पैसे वाटले. मला लोकांचे खूप प्रचंड प्रमाणात फोन आले की असं होताना दिसतंय. म्हणजे काही ठळक वॉर्डात जिथे आमचे ठळक जुने नगरसेवक उभे आहेत तर ते खोटं नाही सांगत. आणि सगळेच काल त्या ठिकाणी मी CPना पण अनेकदा त्या ठिकाणी आव्हान केलं की तुम्ही अनबायसली तुम्ही सगळीकडे बंदोबस्त लावा. सेटलमेंट सारखं सेन्सिटिव्ह ठिकाण आहे तिथे आमच्या लोकांवर मारहाण केली आली. डायरेक्ट आमच्या युथ काँग्रेसच्या अध्यक्षाला धमकी देण्यात आली की मी तुला खलास करीन भाजपच्या लोकांकडून. असं जर पोलिसांच्या समोर होत असेल आणि एवढा दबाव, म्हणजे मी पोलिसांना खरं तर मी त्यांना अप्रिशिएट करते आणि त्यांना मी प्रोत्साहित पण करते की तुम्ही पण कोणत्या दबावाखाली येऊ नका. कारण का एकच आपल्याला एक उम्मीद आहे, पोलीस, कलेक्टर ऑफिस आणि कमिशनर ऑफिस ह्यांच्या पलीकडे आपण नाही, ह्यांच्याकडूनच आपल्याला अपेक्षा आहे आणि तेच आम्हाला न्याय देऊ शकतील. आज पूर्ण दिवस त्यांनी नीट सगळीकडे टाईट बंदोबस्त करून हे इलेक्शन आतमध्ये पण आपल्याला दिसतंय, पोलिंग बूथमध्ये पण दबावाचे वेगवेगळे तंत्र चाललेत, अटेन्शन डायव्हर्ट होण्याचे वेगवेगळे. आज तुमच्यावर पण त्या ठिकाणी आरोप करण्यात आला आणि बरं झालं तुम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगितलं. तर हे सगळं बदलणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात आज होईल अशी मला खात्री आहे. काँग्रेसच्याच उमेदवारावरती काल जे आहे ते MIMच्या लोकांनी आरोप केलेले आहेत की ते पैसे वाटप होते, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं होतं. मी म्हणाली असं जर कुठेही होत असेल तर पोलिसांनी व्यवस्थित कारवाई केली पाहिजे. मग ते भाजप असो, काँग्रेस. आता तुम्ही पालकमंत्र्यावर करत नाही आहात तर मग काय म्हणावं. मग सगळ्यांवर हे कर आणि झालीच पाहिजे.
लोकशाही पद्धतीने निवडणूक लढली पाहिजे असं जर कुठेही होत असेल तर पोलिसांनी एक बाजू घेऊन दुसरी बाजू हे करणं चुकीचं आहे. सगळ्यांची बाजू सारखी आणि असं जर कोण करत असेल तर नक्की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर FIR झाला पाहिजे. निवडणूक आयोगाने त्याची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे. ताई, उद्या निकालाचा दिवस आहे, काय निकाल असणार आहे? मी सांगितलं मला उमेद आहे आणि मी आशा बाळगते की विकासाच्या बाजूने हा निकाल येईल. नागपूरमध्ये कुठेतरी काँग्रेसचं कार्यालय झाल्याचे प्रकार समजले. मला आता तुमच्याकडूनच कळतंय. नाही, ठिकठिकाणी असं काही मशीन्स बंद पडल्यात, जिकडे हाताचं चिन्ह आहे ते बटन चालत नाहीये. उगाच आतमध्ये येऊन BJPचे लोक आमच्या लोकांना दमदाटी करतायत. काँग्रेसचं ऑफिस जाऊन हे जेवढं करतील तेवढं आमच्यासाठी बरं आहे. तर पालकमंत्री जे आहे रात्री 10 नंतर जे आहे आचारसंहिता असताना देखील चहाच्या टपरी बरोबर दिसतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, त्याच्यावर काय सांगाल? हे तुम्ही मला आता तुमच्याकडून कळतंय. मला आता कोणीतरी विचारलं की काय ही न्यूज माझ्याकडे रोज येतेच आहे. काल काय झालं आणि ते काय करतायत आणि हे जसं मी म्हणाली हे सगळं त्यांच्यासाठी नवीन आहे. त्यांनी कधी बघितली नाहीये. ते त्यांच्या डोक्यात केलंय आणि त्याचा गैरवापर ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मिसयूज खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. खास करून सोलापूर नवीन आहे सत्ता त्यांच्यासाठी आणि सत्तेचा अहंकार त्यांच्या डोक्यात चढला आणि त्याचा गैरवापर हे लोकांवर दबाव आणण्यासाठी साम दाम दंड याचा उपयोग करत आहेत. पण लोकांना कळून चुकलंय. पोलीस प्रशासनाचा दुरुपयोग केला जातोय काय? 100% पोलीस प्रशासन असेल, तुमचे निवडणूक आयोग असेल, सगळ्याचा दुरुपयोग या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसून आहे. आणि म्हणून मी अधिकाऱ्यांना विनंती करते हात जोडून, अभ्यास करून IAS असतील, IPS असतील, खूप कष्ट करून संविधानाची शपथ घेऊन तुम्ही इथपर्यंत आलात. तुमच्याकडेच आम्हाला आता आशेचं किरण दिसतं. कृपया तुम्ही या देशाच्या जनतेला हिंमत द्या.